एसटी भाडेवाढीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम असल्याचं कळते, कारण महागाईमुळे भाडेवाढ अपरिहार्य होती असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। भाडेवाढ केली नसती तर एसटी बंद करावी लागली असती। इंधन दरवाढीसह विविध कारणांमुळे एसटी तोट्यात होती असंही त्यांनी स्पष्ट केलंय। भाडेवाढीमुळे चांगल्या सुविधा देणं शक्य होणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केलेला आहे। डिझेलचे वाढलेले दर, पेट्रोलचे वाढलेले दर, टायरचे वाढलेले दर, सीएनजीचे वाढलेले दर आणि त्याचबरोबर एसटी जुन्या झाल्या असल्या कारणामुळे त्या एसटीला मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो सातत्याने येत होता। एसटी कामगारांचे आंदोलनं झाली होती आणि त्या आंदोलनामध्ये काही पगारवाढीचे निर्णय सरकारनं घेतले होते, ती पगारवाढ झाली होती। त्यामुळे 3 कोटीपेक्षा जास्त खर्च हा एसटी महामंडळावर अधिक लादला गेला होता आणि त्यामुळे एसटी महामंडळात 3 कोटीची तूट दर रोज येत होती, म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त। आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता।